नीट ही परीक्षा तुम्ही देणार आहात, मग एक्झाम हॉलमध्ये नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरावी जेणेकरून तुम्हाला नीटमध्ये जास्तीत जास्त मार्क पडतील, ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ही परीक्षा देताना स्ट्रॅटेजीजचे फार महत्त्व आहे. अभ्यास करून तुम्ही ही परीक्षा पास करू शकाल, पण तुम्हाला जर हाय स्कोर आणायचा असेल तर तो एक स्ट्रॅटेजिक गेम आहे. नीटचा प्रत्यक्ष पेपर सोडवताना या परीक्षेचा एक अतिशय महत्त्वाचा अँगल आहे. हा जर अँगल तुम्हाला समजला तर ही परीक्षा देण्याआधी तुम्ही निश्चितपणे हे कॅल्क्युलेशन कराल जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर ललित पाटील. मी पुणे येथे बालरोग तज्ज्ञ आहे. गो ग्लोबल या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शेकडो विद्यार्थ्यांना दरवर्षी MBBS ॲडमिशन्स मिळवून देतो. तुम्हाला सुद्धा 100% आम्ही ॲडमिशन मिळवून देऊ शकतो. महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला MBBS पाहिजे असं गृहीत धरून एक साधं गणित करूया. समजा ओपन किंवा जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, त्याला जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS पाहिजे असेल तर त्याला नीटमध्ये 500च्या वर मार्क आणावे लागतील. याचा अर्थ असा की इफेक्टिव्हली त्याचे 125 क्वेश्चन्स म्हणजे 125 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. कारण एका प्रश्नाचे उत्तर जर बरोबर आले तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत. नीटमध्ये टोटल 180 क्वेश्चन्स असतात. आता तुम्ही 180 पैकी समजा 125 प्रश्न सोडवले आणि ते 100% उत्तर बरोबर असली तर तुम्हाला 500 मार्क्स मिळतील. ही शक्यता तेव्हाच आहे जेव्हा 180 क्वेश्चन्स पैकी 125 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 100% खात्रीलायक माहिती आहेत. त्या केसमध्ये तुम्ही ते प्रश्न सोडून द्याल जिथे तुम्हाला बाबत कॉन्फिडन्स नाही आहे किंवा ती उत्तरं तुम्हाला माहिती नाही आहे. ही आयडियल सिच्युएशन झाली. पण प्रत्यक्षात एक्झाम हॉलमध्ये घडतं ते फारच वेगळं असतं. जनरली खूप अभ्यासू विद्यार्थ्यांना देखील खात्रीलायक 100% उत्तरं माहिती आहेत अशा प्रश्नांची संख्या 100 पेक्षा जास्त नसते. पण मार्क तर जास्त आणायचे आहेत, मग जास्त प्रश्न सोडवावे लागतील, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल. समजा एका विद्यार्थ्याने 125 क्वेश्चन्स सोडवले, त्यापैकी त्याचे 20 प्रश्न समजा चुकले, म्हणजे आउट ऑफ 125 क्वेश्चन्स समजा 20 क्वेश्चन्स त्याचे चुकले, म्हणजे त्याचे 20 मार्क्स मायनस होतील. कारण निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे त्याला 480 मार्क्स मिळतील. म्हणजेच त्याला MBBS गव्हर्नमेंटमध्ये मिळणार नाही. आता हे वजा झालेले 20 मार्क्स कंपेन्सेट करण्यासाठी त्याला कमीत कमी 5 प्रश्न आणखीन सोडावे लागतील आणि त्या सर्वांची उत्तरे बरोबर आणावी लागतील. त्यात पुन्हा जर काही चुकलं तर हे निगेटिव्ह मार्किंगचं दुष्टचक्र सुरूच राहील. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का की इकडे आड तिकडे विहीर अशी ही सिच्युएशन आहे. एकीकडे गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ क्रॉस करायला पर्टिक्युलर नंबर ऑफ क्वेश्चन्स बरोबर यायलाच पाहिजे. त्यामुळे किमान तेवढे प्रश्न सोडवावेच लागतील. तुम्ही जे प्रश्न सोडवताय त्यातले काही कदाचित चुकतील, म्हणून त्यांना बॅलन्स करायला आणखीन जास्त प्रश्न सोडवावे लागतील. एकीकडे जितके जास्त प्रश्न सोडवाल तितके निगेटिव्ह मार्किंगची रिस्क तुम्ही जास्त घेत आहात. दुसरीकडे एक लिमिटपेक्षा कमी प्रश्न जर सोडवले तर त्यातही तुमचे नुकसान आहे. उदाहरणार्थ जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटमध्ये MBBS पाहिजे असेल तर त्याला 180 क्वेश्चन्स पैकी किमान 120 प्रश्न सोडवावेच लागतील. तेव्हाच त्याला गव्हर्नमेंट मिळण्याची शक्यता निर्माण होते. गॅरंटी नाही, पण शक्यता निर्माण होते. समजा त्याने 125 पेक्षा कमी प्रश्न सोडवले आणि ते सर्व जरी बरोबर आले तरी त्याला गव्हर्नमेंट MBBS मिळणार नाही. याचा अर्थ टेन्शन घ्यायचा का? तर अजिबात नाही. उलट आहे. अतिशय शांत चित्ताने पेपर सोडवा. पेपर शांत चित्ताने सोडवता यावा म्हणून परीक्षेच्या हॉलमध्ये नेमके काय करायचे व काय करू नये हे जाणून घेण्याकरता आमचा हा व्हिडिओ जरूर बघा. त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट्स बदलतील आणि तुमचा प्रचंड फायदा होईल. संपर्कात राहा.